नमस्कार, कसे आहात सगळे? आज एक योगायोग आम्हाला असं जाणवला की आज आहे जानेवारी 5 आणि आज आपला 5वा एक्का आम्ही सादर करणार आहोत. सो इस्पिकचे एक्के या आमच्या मिनी सिरीज मधला हा 5वा एक्का म्हणजे ही अशी व्यक्ती आहे ज्या व्यक्तीकडनं प्रत्येकाला काहीतरी शिकावंसं वाटेल. अर्थात आदरणीय विजयाबाई म्हणजेच विजया मेहता. मला असं वाटतं आमच्या क्षेत्रातल्या प्रत्येकाची अशी इच्छा असते, स्वप्न असतं की विजयाबाईंकडनं काहीतरी शिकायला मिळावं. तर मी स्वतःला नशीबवान समजते की मी ऍटलिस्ट एक वर्कशॉप विजयाबाईंकडे करू शकले. म्हणजे आमची ऊन पाऊस ही मालिका जेव्हा चालू होती तेव्हा मला वाटतं 2004च्या आसपास तेव्हा विजयाबाईंनी एक वर्कशॉप ठेवलं होतं आणि ऊन पाऊस मध्ये आम्ही काम करत असलेले सगळे आम्हाला असं झालं की बाय हुक ऑर क्रूक हे वर्कशॉप आपण अटेंड करायचंय. कारण त्या जेव्हा वर्कशॉप्स घ्यायच्या किंवा नाटक वगैरे करायच्या त्या दरम्यान आम्ही सगळे खूप लहान होतो. तर आम्ही ऊन पाऊसच्या इथे ऑफिशियल सुट्टी मागितली का तर विजयाबाईंचं हे वर्कशॉप आम्हाला अटेंड करायचंय. त्यामुळे आम्ही काही कलाकार, आमचा दिग्दर्शक सतीश राजवाडे असे आम्ही सगळे त्या वर्कशॉपला गेलो आणि आम्हाला अत्यंत आनंद झाला. क्या बात आहे. आणि मला माहितीये की ते वर्कशॉप खूप जणांना आमच्यापैकी अटेंड करता आलं नाही. त्यांनी एवढी हळहळ व्यक्त केली आणि ते जेलस होते की तुम्ही सिरियलला सुट्टी टाकून वगैरे जाऊ शकलात. पण तिथे मी जे शिकले ते आजतागायत माझ्या बरोबर आहे. पण मला कधी कधी असं वाटतं की मी फक्त एक वर्कशॉप अटेंड केलंय. शिरीषनी त्यांच्याबरोबर खूप काम केलंय. शिरीष, तू त्यांच्याबरोबर अभिनय केलाय, तू त्यांना असिस्ट केलंय, तर त्यांच्या हाताखाली काम केलंय. आणि मला असं वाटतं की त्यांच्याबरोबर काम करत असताना खूप मोठ्या कलाकारांबरोबर तू काम केलंस. म्हणजे नसरुद्दीन शाह, अनुपम खेर, शबाना आझमी इतक्या मोठ्या माणसांना जवळून काम करताना बघितलंयस तू. तर थोडंसं जेलस वाटतं मला. पण मला जाणून घ्यायचंय की हा सगळा तुझा अनुभव सांगा मला. हे तर मी तुला सगळं सांगीनच, पण मला बाईंची पहिली जी माझी ओळख झाली ना ती मला अशी एकदम व्यवस्थित आठवतीये. विनय आपटे आमचे गुरु, ते दूरदर्शनला तो जॉब करायचा. तर त्यांनी मला एक दिवशी सांगितलं की विजयाबाई दूरदर्शनसाठी एक फिल्म करतायत, तर त्याच्या कास्टिंगसाठी तू त्यांना जाऊन भेट म्हणून. तर मी गेलो आणि ती माझी विजयाबाईंची झालेली पहिली भेट. तिथे गेल्यानंतर मला कळलं की त्या दूरदर्शनसाठी स्मृती चित्रे नावाची एक फिल्म करत होत्या. आणि त्या फिल्म मध्ये एक रोल होता, म्हणजे काय रोल होता काय हे विचारणं शक्यच नव्हतं. कारण त्यावेळेला एवढं बाईंबद्दल मी ऐकलेलं होतं की त्यांच्याबरोबर काम करायची संधी मिळते म्हटल्यानंतर सगळं काही असेल तरी चालेल. आणि त्या दूरदर्शनच्या फिल्म मध्ये सुहास जोशी, रवींद्र मंकणी, सुधीर जोशी असे बरेच दिग्गज कलाकार होते. आणि रवींद्र मंकणींच्या लहानपणीचा रोल मी त्याच्यात करत होतो. तर ती अशी झाली. त्यावेळी आणखीन एक मला गोष्ट आठवते, म्हणजे की सगळ्यांना रवींद्र साठे हे पार्श्वगायक म्हणून खूप माहिती आहेत, खूप नावाजलेले आहेत. पण रवींद्र साठे हे ओरिजिनली साऊंड इंजिनियर आहेत, हे खूप कमी लोकांना माहिती आहे. आणि ते त्या डीडीच्या फिल्मला ही वॉज द साऊंड इंजिनियर आणि मापाक्षी म्हणून कॅमेरामन होते. तर अशी सगळी दिग्गज टीम आणि बाई, अशी माझी बाईंची झालेली पहिली ओळख. पण मग स्मृती चित्रे हा तुझा पहिला अनुभव आहे बाईंबरोबर, तर तेव्हाच्या काही आठवणी असतील? म्हणजे मॅक्सिमम त्याचं जे शूटिंग होतं ते इंडोर होतं, ते दूरदर्शनच्या वरळीच्या स्टुडिओतलं होतं. पण काही पोर्शन त्याचा जो होता तो भिवंडीजवळ अनगाव म्हणून एक गाव आहे, तर तिथे तो शूट करणार त्या बाई. तर बाईंची अशी हे म्हणजे कंपल्सरीच होतं ते की मला त्यावेळेला ना टक्कल करायला लागलं आणि मग असा घेरा आणि हेन ते. म्हणजे मुंबईत चांगलं वाटायचं, पण ज्यावेळी आम्ही भिवंडीला गेलो तिथे मराठाची थंडी आणि ना त्यावेळी तो जुना वस्त्र असायचा, त्या वस्त्रांनी ना ते केस जरा जरी वाढलेले असले ना तरी ते असे ते भादरून घ्यायचे ते आणि ना भयंकर झोंबायचं. म्हणजे ते सगळं ते तुरटी बिरटी लावायचे. पण ना बाईंच्या पुढे ना हे सगळं आम्हाला नगण्य होतं की बाईंबरोबर मी काम करतोय म्हटल्यानंतर हे काही लक्षातही यायचं नाही. तशी ना मला एक खूप म्हणजे अगदी आयुष्यात मी न विसरीन अशी बाईंबरोबरची आठवण म्हणजे त्याच फिल्ममध्ये एक असा सिक्वेन्स होता की त्यावेळी लहानपणी लग्न व्हायची. तर माझी बहीण आणि माझी होणारी बायको असे सगळेजण आम्ही सागरगोटे खेळत असतो. तर मला तर काय सागरगोटे खेळता यायचे नाहीत. तर ना
बाईंनी ना तो सिक्वेन्स ज्या वेळेला शूट करायला घेतला तर तेव्हा आजी कशी बसेल तुमच्या बरोबर आणि कशी तुम्हाला शिकवेल की असं करा तसं करा तसं करा, असं ना एकदम निवांतपणे बाईंनी, म्हणजे आम्हाला हे कळतच नव्हतं की आमची रिहर्सल चालली आहे बेसिकली त्या सिक्वेन्सची. मग ते झालं झालं चला आता आपण शूटिंग करूया असं करून बाईंनी त्या शूटिंग करायच्या. त्यामुळे ना आयुष्य म्हणजे दिग्दर्शिका, एक मोठी दिग्दर्शिका सेटवर आहे पेक्षा एक गोड आजी आहे असं तुम्हाला फील आला होता. त्यामुळे कुठे असं जाणवलंच नाही की आपण एका टेलिफिल्म मध्ये काम करतोय किंवा, त्याच्यामुळे अफलातून पहिलाच एक्सपिरियन्स बाईंबरोबरचा इतका टेरिफिक होता त्यामुळे. आणि मला असं वाटतं त्यानंतर तू नाटक केलंस त्यांच्या बरोबर, तर ह्याच्यानंतर नाटक कसं मिळालं तुला? मध्ये खूप गॅप गेली आणि मग मी त्यावेळेला बँकेत होतो. तर परत मला असं कळलं की विजयाबाई एक नाटक करतायत आणि त्याची ऑडिशन NCPA ला बाईंनी ठेवली आहे. अच्छा, त्या काळात नाटकासाठी ऑडिशन होती? म्हणजे मला बाकीच्यांचं माहित नाही पण बाईंनी ऑडिशन ठेवली होती. ओके. ते काय बाईंनी बोलवलं आणि बाई करतात म्हटल्यावर आपण जायचं, हे काळ्या दगडावरची रेघ होती. तर मी तिथे पोचलो, खूप लोक होते त्या मोठ्या हॉलमध्ये आणि बाईंनी ग्रुप्स केले छोटे छोटे. तर लकीली जो आमचा ग्रुप झाला त्याच्यामध्ये प्रमोद होता पवार आणि सुपर्णा होती सावरकर, म्हणजे जयंत सावरकरांची छोटी मुलगी. तर आमचा ग्रुप झाला. मग बाईंनी आम्हाला जवळ बोलवलं आणि सांगितलं की तुम्हाला एक इम्प्रोव्हाइज करायचा आहे सिक्वेन्स. मग बाईंनी मला सांगितलं की ही तुझी छोटी बहीण आहे, फुल टाइमपास आहे, तर तू एक छोटा मुलीचा भाऊ आहेस आणि दादा आहेस, तर तू जरा तिच्याशी, तिला रागवतोस पण असा तिरसटासारखा वगैरे नसा नाही, प्रेमाने तिला रागवतोस आणि हा तुझा काका आहे आणि तुमचं टेरिफिक बॉन्डिंग आहे तिघांचं, असं प्रमोदला काही सांगितलं, पवारला, तिला सांगितलं आणि मग 15 मिनिटं दिली आणि तुम्ही इम्प्रोव्हाइज करा. बरं, इंटर कॉलेजिएटला किंवा स्टेट कॉम्पिटिशन तोपर्यंत मी केली होती, पण असं इम्प्रोव्हायझेशन थोडीशी एक सवय होती, तर ती एक धाकधूक होती की आपण ते चांगलं करू शकू की नाही. आणि जसं आम्ही परफॉर्म करता आलं तसं आम्ही केलं आणि तो विषय तिथे संपला. काही दिवसांनी कलावैभव ही जी एक प्रचंड गाजलेली संस्था मोहन तेंडुलकरांची, त्यांच्याकडून त्यांचा एक ग्रेट मॅनेजर द सखा म्हात्रे यांचा फोन आला मला की असं असं झालंय आणि तू सिलेक्ट झालायस. म्हणजे मी तर पागल झालो, मी बाईंच्या नाटकात काम करायला मिळतं आहे. तर त्यावेळी मला खूप मजा आली त्यावेळेला. आणि मी रिहर्सलला गेलो तर समोर अच्युत पोद्दार, गिरिजा काटदरे, उदय म्हैसकर, स्वरूप खोपकर, अरुणा जोगळेकर आणि त्यावेळी एक सुपर हिट सिरियल चालली होती गुंड्याभाऊ चिमणराव, दिलीप भैया आणि बाळकर्वे वगैरे. त्यात सुलभा कोरांने होत्या. तर त्या आणि बाई, आणि सगळ्यात कमालीची गोष्ट म्हणजे ज्या तिघांनी आम्ही ऑडिशन दिली होती तेच तिघे सिलेक्ट झाले होते. अच्छा, म्हणजे प्रमोद पवार, सुपर्णा आणि तू. करेक्ट. म्हणजे तुमचं इम्प्रोव्हायझेशन बाईंना आवडलं असेल. त्यामुळे तेच बरोबर सिलेक्ट झाले. आणि अच्युत पोद्दार आणि गिरिजा माझे आई वडील, ही माझी बहीण, तो माझा मोठा काका आणि सगळ्यात मोठा काका उदय म्हैसकर, असं ते सगळं पराग साकार तू आडा चिरेबंदी मधला पराग. आणि त्याची रिहर्सल सुरू झाली. तर जेव्हा रिहर्सल सुरू झाली तर इनिशियल स्टेजला पण बाईंनी बऱ्याचशा गोष्टी इम्प्रोव्हायझेशन मध्ये करून घेतल्या की त्यांनी ऍक्च्युली स्क्रिप्ट तोपर्यंत वाचायला दिलं नव्हतं, की त्यांनी त्या कॅरेक्टरमध्ये तुम्ही कसे शिराल साधारण हे त्यांनी आम्हाला त्याच्यामध्ये शिकवलं. ते झाल्यानंतर त्यांनी ज्या वेळेला आम्हाला स्क्रिप्ट दिलं त्यावेळी आम्ही स्क्रिप्ट जेव्हा वाचलं त्यावेळी महेश एलकुंचवार लेखक, मोठे लेखक ते, तर ते जे नाटक लिहिलं होतं त्यांनी ओरिजिनल ते वराडी भाषेत होतं. तर ती वराडी भाषा त्याच्यात स्ट्रॉंगली आली होती. तर बाईंना असं वाटलं की एवढी स्ट्रॉंग जी भाषा आहे ती सामान्य लोकांपर्यंत इझिली जाईल की नाही, म्हणून बाईंनी त्याच्यात काही चेंजेस केले. पण जे काही छान शब्द असतात ना, म्हणजे भैताड, मले, तुले, की ज्यांनी एक फ्लेवर येईल त्याला, ते तसेच ते ठेवले. त्यामुळे आम्ही पण पहिल्यांदा स्क्रिप्ट वाढलं, मी म्हणलं आईला मेलो डायरेक्ट वराडी म्हणजे जसं वस्त्रहरण करायला सांगितलं जर मालवणीच भाषा तुला बोलायला सांगितलं तर ते सॉफ्ट केलं त्यांनी. आणि मग जशी नॉर्मली चालू होती स्टँडिंग रिहर्सल, पहिले रिडिंग, खूप दिवस रिडिंग झाले, त्याच्यामध्ये त्या बिटवीन द लाईन्स म्हणजे काय हे शिकवायच्या. मग स्टँडिंग सुरू झाली. मग स्टँडिंग सुरू झाल्यानंतर मग त्यांनी रघुवीर तळाशीकर, म्हणजे त्यावेळेचे सगळ्यात मोठे नेपथ्यकार, हे त्याचा सेट करणार होते.
दिलीप कोलटकर आणि त्याला राघू मंगेरा असे 2 लाईट्स मधले मोठी व्यक्तिमत्व ती होती. तर त्यांनी असं केलं रघुवीर तळशीकरांनी की शिवाजी पार्कच्या इकडे जे छोटे छोटे जिमखाने आहेत त्याच्यातल्या एका जिमखान्यामध्ये त्यांनी ग्राउंड प्लॅन आखला. ग्राउंड प्लॅन आखून घेतला. हा, म्हणजे ऍक्च्युअल सेट उभा करत नाहीत, त्याचं फक्त मार्किंग करतात. तर तिथे आमची रिहर्सल सुरू झाली. आता मी होतो बँकेत, बँक माझी 11 ते 6, तिथे मी सुट्टी टाकली होती. पण इथेही बँकेसारखंच होतं, म्हणजे 9 ते 5 अशी आमची रिहर्सल असायची. शाळेत गेल्यानंतर जो फील येतो ना तो मला यायचा. 8:30 वाजता बाई तिथे आम्हाला सगळ्यांना बोलवायचा. मग पोहे चहा वगैरे असं काही खाऊन झालं. 9 वाजता रिहर्सल सुरू, पहिला अंक ब्रेक, चहा कॉफी काय वॉटेवर जे काय आहे ते. दुसरा अंक 2 वाजता ब्रेक, 1 वाजता जेवणाचा ब्रेक. त्याच्यानंतर अर्धा तास काही नाही, विश्रांती. ते झालं की 1:30 वाजता रिहर्सलच्या आधी बाईंकडे एक डायरी असायची. त्याच्यामध्ये बाईंनी लिहिलेलं असायचं की पहिल्या अंकामध्ये काय काय झालं किंवा काय काय करायला पाहिजे अजून, दुसऱ्या अंकामध्ये काय काय झालं, काय काय, असं ते सगळ्यांना सांगायचं. 2 ते 5 रिहर्सल, 5ला चहा प्यायचा आणि घरी जायचं. तर 9 ते 5 ही रिहर्सल अशी आम्ही 10 दिवस रिहर्सल केली तिथे. ते झाल्यानंतर त्यांनी 5 ते 6 दिवस आम्ही प्रॉपर थिएटरमध्ये विथ म्युझिक, विथ लाईट्स आणि विथ प्रॉपर्टी म्हणजे समजा तू काही एक पिशवी घेऊन येतेस किंवा तू एक छडी वापरतेस किंवा हे सगळं जे काही आहे अशी घेऊन रिहर्सल. म्हणजे ज्या वेळेला आम्ही पहिला प्रयोग ऍक्च्युअली केला त्यावेळी तो आमचा 11वा किंवा 12वा प्रयोग होता. बापरे, म्हणजे तुम्ही एवढे रिहर्स्ड होतात. म्हणजे त्यावेळेला असं वाटत होतं की आपण पहिला प्रयोगच नाही केलाय, आपण 12वा प्रयोग केलाय, इतके आम्ही रिलॅक्स होतो. आणि रिहर्सलच्या वेळी ना बाईंना भेटायला कधी नीना कुलकर्णी, कधी विक्रम गोखले, असं सहज, म्हणजे कधी नाना पाटेकर, कधी सुवत. अरे म्हणजे ना मी ना असा व्हायचो, अरे बापरे आज हे आले उद्या ते आले. मी घरी जाऊन आई बाबांना सांगायचो आज मी ह्याला बघितलं, आज मी त्यांना बघितलं, असं मी त्यांना ना खतरनाक. कारण हे सगळेच मला वाटतं गुरुच मानतात ना विजयाबाईंना. त्यामुळे आणि आता नाटक केलंस, रिहर्सल्स वगैरेच्या दरम्यान आपण शिकतच असतो, पण बऱ्याच वेळा आपण प्रयोगांदरम्यान सुद्धा खूप गोष्टी शिकतो. म्हणजे आता दिग्दर्शिका होत्या त्या आणि त्यांनी अभिनयही केला त्या नाटकात. बरोबर. त्यामुळे प्रयोगादरम्यानचे अनुभव सांग ना, काहीतरी शिकला असशील तू त्याच्यातून. त्या ना कुठल्याही प्रयोगाला ना 1 तास आधी यायच्या, कुठल्याही शांतपणे यायच्या. मग बरेच दिवसांनी जर प्रयोग असेल तर सगळ्यांना विचारायच्या की तुझ्या लक्षात आहे ना काय, किंवा महत्वाचा सीन असेल तर तो रिहर्स करून घे वगैरे, असं सगळं त्या करायच्या. ही झाली पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट ना, स्वतःची जी प्रॉपर्टी होती ती त्या स्वतः चेक करायच्या प्रत्येक प्रयोगाला. पण त्यांचं म्हणणं असं होतं की तुला उद्या जर का एखाद्या सीन मध्ये पत्र वाचायचंय आणि ते पत्र बॅकस्टेज वाल्याने ठेवलं नाहीये, पण सीन तुझा पडणार आहे किंवा तू तिथे नाही सांगू शकत, त्यामुळे इट इज मॅन्डेटरी दॅट यू शुड गो अँड स्वतःची प्रॉपर्टी चेक करणं. म्हणजे अगदी विंगेट ठेवलेली असो, तुझ्याकडे दिलेली असो, काही असो ते. दुसरी त्यांची एक मला खूप मोठी गोष्ट अशी जाणवली म्हणजे की त्या नाटकामध्ये ना कंदील खूप वापरला होता. 2-3 खोल्यांमध्ये कंदील असतो, कारण तो वाडा दाखवला होता जुना काळ. तर त्याच्यामध्ये बरेच वेळा काय व्हायचं की कंदील ऑफ झाला की रात्र असायची, दुसरा दिवस उजाडायचा. तर विंग्स असतात ना, त्या विंग्स मध्ये लाईट्स असतात काय काय वेळेला. तर बेसिकली बरेच वेळेला असं होतं की कुठल्याही सीनच्या आधी तो सीन काय आहे हे सुरुवातीला जर तो दिवस असेल तर विंगचे लाईट आधी येतात एस्टॅब्लिश करायला, प्रेक्षकांना कळायला की हा दिवस आहे का रात्र आहे. तर आम्ही एक्झिट ज्या वेळेला करायचो त्यावेळेला रात्रीनंतर जर का दिवसाचा सीन असेल तर आम्ही त्या बांडोरमधनं तो पेपर काढायचो. लाईट मध्ये पेपर टाकलेले असतात जेणेकरून ऑरेंज लाईट असेल सूर्यप्रकाश किंवा रात्र असेल तर निळा असतो, तर ते तुम्ही स्वतःच करायचा. ऍक्टर्सच काढायचे. कारण कमर्शियल नाटकाला तू काही 10 लाईटवाले नेऊ शकत नाही. तर बाईंनी ते आम्हाला सवय लागली होती आणि ते आम्ही आनंदाने करायचो. किंवा एखाद्या सीन मध्ये पांढरा पेपर टाकायचा आहे म्हणजे येलो लाईट साठी, तर तो आम्ही टाकायचो. तर हे मी त्याच्यात शिकलो की कमर्शियल नाटक जरी करत असशील तू तरी फॉर द बेनिफिट ऑफ द प्ले तू काय करायला पाहिजेस. किंवा रवींद्र नाट्य मंदिरामध्ये जी लाईटची केबिन होती
त्या केबिन मध्ये तू जर का उभी राहिलीस ना तर तुला लेफ्ट साईडचा पोर्शन दिसायचा नाही. अच्छा, जुन्या रवींद्रमध्ये. त्याच्यामुळे काय व्हायचं की जर का कंदील ऑफ करायचं सीन आहे, त्याला जर दिसलं नाही तर तो लाईट काढेल कसा. तर तू आता नाटकांमध्ये एवढ्या कामं केली आहेस तर लाईट येताना बऱ्याचशा गिमिक्स तुम्ही करता, म्हणजे खोकता की मी स्टेजवर आलोय, किंवा एखादं वाक्य आधीच सुरू करता म्हणजे लाईटवाल्याला कळेल आणि मग तो लाईट देतो. पण इथे बाईंनी अशा काही क्लुप्त्या हे केल्या की त्याला बरोबर कळायचं की आता हा लाईट ऑफ झालेला आहे म्हणून. किंवा साहित्य संघ मंदिरात मला अगदी जाणीवपूर्वक आठवत आहे, साहित्य संघ मंदिरात ना हे स्टेज आहे, मध्ये प्रेक्षक आहेत, ती केबिन मागे होती आणि ना त्याचे डिमर असे होते. पूर्वी ते असे डिमर्स असेच्या ऐवजी मागे होते. तर खूप वेळेला काय व्हायचं, ते जर का तो डिमर हात गेला नाही त्यावेळेला बघताना आणि तो डिमर जर का अडकला तर तो लाईट ना कधी कधी लेट ऑफ व्हायचा, वेळेवर नाही यायचा. तर हे साहित्याला प्रयोग असला की ऍक्टरला सांगितलेलं असायचं की तू हात ठेव कंदिलावरती आणि तिथे काहीतरी एक मॅनरिझम घे, जोपर्यंत लाईट डिम व्हायला सुरुवात होते ना तोपर्यंत तू करू नको, पण अभिनय करू. तर हे एक मोठी शिकवण होती. आणि लास्ट म्हणजे एनसीपीएला ज्यावेळी आम्ही प्रयोग केले, एनसीपीएला कसं आहे माहिती ना, राऊंड स्टेज आहे पूर्ण, म्हणजे तू जिथे बसली आहेस तेवढ्या जवळ प्रेक्षक बसतो, विंग्स नाहीत. त्यामुळे तू ज्या वेळेला नॉर्मली कसं असतं, तुला दिसत असतं सीन करत असताना, तू विंग मधनं ज्यावेळेस स्टेजवर एंट्री करतेस की अरे हे आता संपत आलं मी एंट्री करतो, हे तुला मागून आवाजावरती ऐकून एंट्री करायची असते. मग ती 2 मिनिटं आधी घ्यायला पाहिजे का, मग तू एक्झिट लवकर गेला, ह्याच्या आम्ही ना प्रॉपर रिहर्सल करायचो. तर प्रोसेनियम म्हणजे एखाद्या थिएटरचं स्टेज कसं आहे ह्यात सगळ्याचे अनुभव आम्हाला त्या बाईंमुळे आम्हाला घेता आले. आणि वेगवेगळ्या थिएटरला गेल्यानंतर तुम्ही काय काय करायला पाहिजे फॉर द बेनिफिट ऑफ द प्ले, बरोबर, हे बाईंकडनं आम्ही, म्हणजे कुठल्याही परिस्थितीत तुम्ही चुकता कामा नये, प्रेक्षकांना कुठलीही चूक कळता कामा नये, यासाठीच हे सगळं प्रीवर्क आहे. करेक्ट. आणि मला अजून एक असं वाटलं की ते जे लाईटचं तू सांगितलंस तुम्ही करायचात, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की कुठल्याही कलाकारांनी फक्त मी अभिनय करणार असं न करता खरं तर चौफेर गोष्टी माहिती हव्यात. हे बाईंनी तुम्हाला बेसिकलीच शिकवलं की फक्त अभिनय नाही, बाकीच्या गोष्टी पण करायच्या आहेत आपल्याला. कारण काय माहितीये ना, अगेन इट इज फॉर द बेनिफिट ऑफ द प्ले. म्हणजे ते जर लोकांपर्यंत चांगलं पोहोचलं तर तुमचेच प्रयोग जास्ती होणार आहेत. आणि लोकांना, कारण लोकांना बाहेर काही कळत नसतं तुम्ही काय करताय, त्यामुळे तू म्हणतेस ते 100% म्हणून सुद्धा तुम्ही खूप काही शिकता याच्यातून. करेक्ट. कमाल. शिवाय तू त्यांना असिस्टही केलेस, तर अभिनय टू असिस्टंट कसा प्रवास केलास? वाडा चिरेबंदी, त्याच्यानंतर हमीदाबाईची कोठी आणि आणखीन एक नाटक, असं UTV त्यावेळेला देवेन खोटे म्हणजे बाईंचा मुलगा रॉनी स्क्रूवाला आणि झरीना मेहता यांची एक कंपनी होती. तर त्यांनी ती हिंदी टेलिफिल्म सारखं करायचं ठरवलं. म्हणजे ऑन सेट ऍक्च्युअली त्या वाड्यामध्ये आम्ही जाऊन ते शूट केलं. आणि त्यामुळे मी पराग करत होतो, पुण्यात ते आमचं शूटिंग झालं. तर तोपर्यंत ना मला असं वाटायला लागलं होतं की मी एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणून भरपूर डॉक्युमेंटरी आणि ऍड मध्ये मी केल्या होत्या त्या, पण मला असं वाटायला लागलं होतं की अरे हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे डायरेक्शन डिपार्टमेंट. म्हणून मी असं ठरवलं की नाहीतरी आपण पुण्यात जातो आहोत आणि तिथेच सेटवरती असणार आहोत, तर आपण एक शिकूया. म्हणून मी तिथे हळूहळू ते शिकायला सुरुवात केली की शॉर्ट डिव्हिजन म्हणजे काय, कंटिन्युटी कशी असते, मग ते मॉनिटरवरती काय बघतात एक्झॅक्टली वगैरे हे सगळं. आणि झालं असेल असं, म्हणजे मला माहित नाही, ते बाईंनी ऑब्झर्व केलं असेल. आणि एक दिवशी मला बँकेमध्ये प्रतिमा कुलकर्णी म्हणजे बाईंची एकदम म्हणजे राईट हँड बाईंची, तर प्रतिमाचा एक दिवशी मला फोन आला बँकेमध्ये की अरे शिरीष सध्या तू काय करतोय? म्हटलं काय नाही, नोकरी चालू आहे आणि बाकी काही असं आराम चालू आहे. मग ती म्हणाली बाई एक फिल्म करतायत तर तू असिस्ट करशील का? अरे म्हटलं तू काय विचारतेस काय, डेफिनेटली मी करीन म्हणून. मग तू एक काम कर, NFDCच्या ऑफिसमध्ये ये, तिथे बाई तुला भेटतील म्हणून. मग मी गेलो तर बाई भेटल्या. मग म्हटलं बोला ना बाई काय? ते म्हणले अरे मी फिल्म करतेय तर तू असिस्ट कर. म्हटलं बाई अरे डेफिनेटली असिस्ट करीन म्हणून, पण काय फिल्म आहे? ते म्हणले फीचर फिल्म आहे ही आणि पेस्तनजी त्या फिल्मचं नाव आहे आणि आपल्याला साधारण 30-35 दिवस लागतील. तर मी म्हटलं बाई मी फक्त तुम्हाला 2 दिवसात सांगितलं तर चालेल का? त्या म्हणल्या हो चालेल ना. म्हटलं का? म्हटलं त्या म्हणलं की मी नोकरी करतो बँकेत, तर मी फक्त लीव माझी सँक्शन होतीये की नाही एवढंच मी फक्त बघणार आणि मी तुम्हाला सांगतो. त्या म्हणले मग तू एक काम कर, तू प्री प्रोडक्शन आणि इन प्रोडक्शन एवढं कर, पोस्टला तुला जसं जमेल तसं ये, कारण प्रतिमा तिकडे असणारच आहे म्हणून.
तर म्हटलं चालेल, मी तुम्हाला 2 दिवसात कळवतो. मी गेलो, आमचे मॅनेजर खूप हेल्पफुल होते, माझी सुट्टी पण शिल्लक होती आणि त्यांनी माझी लिव्ह अप्रूव्ह केली आणि मी पेस्तनजी नावाच्या एका मोठ्या प्रोजेक्टला, जे माझ्या आयुष्यातली पहिली फिल्म होती असिस्टंट म्हणून, तिथे मी जॉईन झालो. त्यांचं दोघींचं मी जेव्हा प्री वर्क बघितलं ना, त्यावेळेला ना मी वेडा व्हायचा बाकी राहिलो होतो. म्हणजे कमालीचं त्या दोघींनी प्री वर्क केलं होतं आणि फिल्म ऍक्च्युली शूट व्हायच्या आधी आम्ही भरपूर त्या फिल्मवरती काम केलं आणि त्यांनीही केलं होतं. आता फिल्म सुरू व्हायच्या वेळी मी असं म्हटलं की आता उद्यापासून फिल्म चालू होती आणि मी सेटवर गेलो त्या फिल्मच्या. किती असिस्टंट असतील? जनरली 4-5 तरी असावेत. कसं असतं की काही वेळेला प्रीला नसतात, कारण कॉस्ट्युमवाले कॉस्ट्युमचं करत होते. 2 असिस्टंट होतो आम्ही फक्त. म्हणजे ज्या फिल्म मध्ये नसिरुद्दीन शाह, अनुपम खेर, शबाना आझमी, अनुपम खेर साहेबांची बायको, असे जे सगळं, किरण खेर, अशा दिग्गज फौज असताना पण मी आणि प्रतिमा असे 2च असिस्टंट होतो अख्ख्या फिल्मला. तर मला पहिल्यांदा मी घाबरलो. मी म्हटलं अरे असं कसं काय म्हणून. तर हळूहळू मी तर मला क्लॅप मारायची, त्यावेळेस ती अशी क्लॅप असायची आणि ती ठक करायची, कारण त्याचा साऊंड सिंक करायसाठी म्हणून ती क्लॅप असायची. तर मला काही माहित नव्हतं. तर मी तिकडे जाऊन सगळं आधी प्रॅक्टिस केली. मग ती क्लॅप मारायला मी शिकलो. तर राजन कोठारी नावाचे सिनेमॅटोग्राफर होते, ते दुर्दैवाने आता नाही आहेत. म्हणजे सनी देओलच्या घायल वगैरे ज्या मोठ्या फिल्म्स होत्या राजकुमार संतोषीच्या, त्या सगळ्या त्यांनी शूट केल्या. आणि देवाचा माणूस म्हणजे कमाल, म्हणजे शांत, म्हणजे ना अफलातून माणूस. तर एकदा काय झालं, 2 दिवस झाले शूटिंगला आणि एक दिवशी काहीतरी ब्रेक होता. तर मला शिरीष जरा, हाँ सर बोलो क्या है. तो बोला तू जब भी क्लैप देता है तो जो भी तू क्लोज शूट कर रहे मैं, तर क्लोजला काय होतं, तर तू इथे आहेस, कॅमेरा जवळजवळ इथे असतो आणि मध्ये ती क्लॅप असते आणि ते ठॅक असा आवाज करतो. ये जब भी तू करता है ना, तो तू इतनी जोर से बजाता है कि एक्टर कभी कभी गुस्सा करेगा तेरे ऊपर, क्योंकि उसके कान में जोरों में सुनाई देते. अच्छा, इथे खूप जवळ ते ठाककन आवाज येतो. दुसरी बात, त्याच्यावरती काय असतं, तुझा सीन नंबर, शॉट नंबर आणि टेक नंबर असे खडूनी लिहायचे. म्हणजे वो भी तू शॉट अगर दूसरा आया तो उसको पहुंचता है, तो वो जो खड़ू है उसकी जो धूल रहती है वो तू ठाक करेगा तो उड़ती है. तो कभी कभी वो नाक में आंख में जाएगा ना तेरे ऊपर, वही तो भी चिल्लाएगा तेरे ऊपर. मतलब सर मुझे पता है, ये मुझे मतलब ये मैं गलती मेरी हो रही, मुझे कुछ मालूम नहीं था, मैं फर्स्ट टाइम, कोई प्रॉब्लेम नाही. तर ही मोठी शिकवण त्यांनी मला त्यावेळेला दिली. आणि मी सांगतो ना की शांतपणे, तू इथे आहेस, ही खोली आपण इथे शूट करतोय, बाजूच्या खोलीत पण कळणार नाही काय शूटिंग चाललंय. इतक्या शांतपणे, म्हणजे मी आता ज्या टोन मध्ये बोलतोय ना, त्या टोन मध्ये जर राजन कोठारी बोलले चुकून, तर असं समजायचं की ॲटम बॉम्ब फुटला. म्हणजे विजयाबाई पण शांत आणि हे पण शांत. बस. अरे बापरे. म्हणजे मग असं, अरे काम कर, वो मल्टी जरा ये साइड ले, वो कटर स्टैंड थोड़ा आगे ले, क्या कर रहा है, थोड़ा भांडोर खोल. एवढाच आवाज. तर मी ना, मला सुरुवातीला ओरडायची सवय म्हणजे काही नाही, शांतपणे एकदम शूटिंग हे सगळं चालायचं. बापरे. तर खतरनाक म्हणजे इन्सिडन्स. तर त्याच दरम्यान ना मला एक कसं बाईंमुळे ह्या गोष्टी मी शिकत गेलो. आणि मला असं वाटतं की असं आपण नेहमी म्हणतो की डिरेक्टर इज द कॅप्टन ऑफ द शिप. म्हणजे डिरेक्टर जसा वागतो तशी बाकीची संपूर्ण टीम तशी वागते. करेक्ट. तर ना बाईंनी आणि प्रतिमाने काय केलं होतं की जे कॉस्ट्युम्स होते त्या कॉस्ट्युमला ना आतून टॅगिंग केलं होतं. म्हणजे आता नसीर साहेबांचा समजा 5वा, 8वा, 12वा, 14वा, 16 असे 70 पर्यंत सीन आहेत. तर त्याच्या आतमध्ये पट्टीच्या एक पट्टी शिवलेली होती, त्याच्यावरती ते सगळं लिहिलेले होते सीन. म्हणजे जो ड्रेसमन दादा असेल ना, तो चुकूच शकत नाही. जरी आमचं प्लॅनिंग असतं की उद्या शूट काय करायचं, परवा शूट करायचं, हे असं 20 दिवसाचं शूटिंगचं प्लॅनिंग असतं आणि आदल्या दिवशी आम्ही ठरवतो की उद्या, आणि ते त्याला देतो. पण तोही चुकू शकणार नाही, इतकं बाईंनी त्याचं टेरिफिक प्लॅनिंग केलं होतं. एक दिवशी असं झालं की लंच ब्रेक झाला आणि पुढचे काय सीन्स आहेत
हे विचार करत मी त्या ड्रेस दादांबरोबर तिथे बसलो होतो. तर नसीर साहब मला म्हणाले की शिरीष, इसके पहले क्या सीन होता है, ये जो अभी सीन हम लोग शूट किया उसके पहले क्या होता है. तर मला त्यावेळी तेवढी सवय नव्हती की आता लोकांना का मला नंतर पाठ व्हायला लागलं की काय काय. तर मी स्क्रिप्ट उघडलं आणि म्हटलं की सर यहाँ इसके पहले आप ऑफिस में थे, ऑफिस से निकल के आप यहाँ घर पे आते हो. तो म्हणाले तुझे याद है जब भी हम लोग ने वो सीन शूट किया ऑफिस का, तो वो सीन शूट करते टाइम मेरे हाथ में बैग थी. अब मैं जब यहाँ आया और बैठा तभी मेरे हाथ में बैग नहीं थी. मी बोललो मेलो आता. सगळं लाइटिंग काढलेलं सगळं झालं सगळं. मी म्हणलो आज माझी वाट लागली, म्हटलं बाई भी चिडणार. तो मला आम्ही म्हटलं सर आई एम एक्सट्रीमली सॉरी, मुझे ये अभी आदत नहीं है ऐसी. कोई टेंशन नहीं. वो जो शॉट था ना उसमें मैं बैठा हुआ था सोफे पे, तो बीच में से सीन वो चालू हुआ है, लेकिन अभी मैं निकलने वाला हूँ, तो तू सोफा के बाजू में वो बैग रख दे. तो मैं वो बैग लेके चला जाऊंगा. तो मैं मतलब सर आई एम एक्सट्रीमली सॉरी, बट मुझे ये आदत नहीं, मेरी पहली फिल्म नहीं, तेरी पहली फिल्म दूसरी फिल्म मालूम नहीं, अभी तू नेक्स्ट टाइम गलती करेगा तो तू गाली खाएगा. म्हटलं तर असं कोण सांगेल ना, पण असं कोण सांगेल. पण ह्याला परत मी सांगतो ना की मला असं वाटतं की ह्या सगळ्याला कारण म्हणजे विजयाबाई, की म्हणजे ओव्हरऑल ऍक्टर्सना पण कळतं ना की सगळं शांतपणे चाललं आहे, हँडल करायचंय सगळं, आणि त्यांचे असिस्टंट पण शांत आहेत, सगळं शांत आहे. ह्याचा अर्थ त्यांनी काम केलेलं आहे. एखाद दुसरी चूक एवढ्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये होऊ शकते. आणि बाईंच्या बाबतीत पण एक मला सॉलिड किस्सा माझ्या लक्षात आहे. नसीर एकदम डेडिकेटेड, त्यांना ना प्रत्येक गोष्ट माहिती असेल, आज कुठला सीन आहे, परवा कुठला सीन आहे, तेरवा कुठला सीन आहे, शेवटपर्यंत शेड्यूल काय आहे 25 दिवसाचं. झालं असं की पाऊस येणार असं वाटायला लागलं अचानक. तर एक सिक्वेन्स असा होता की ज्याच्यामध्ये नसीरुद्दीन शाह साहेब मरीन ड्राईव्हवरती वॉक घेतात रोज सकाळी, असा एक सिक्वेन्स शूट करायचा होता. तर बाई त्यांना म्हणाले की देखो क्या है, त्यांची नेमकी त्यावेळेला तब्येत थोडी जरा बरी नव्हती. तर बाईंना जरा असं वाटलं की अरे बापरे, सकाळी 5:30ला वगैरे त्यांना तिथे बोलवायचं. ते त्या गेल्या आणि त्यांना म्हणाले की अगर इजीली पॉसिबल है तो हम लोग ये 2 दिन में कर सकते हैं, क्योंकि बारिश आएगा तो वो सिक्वेंस शूट करना फिर थोड़ा मुश्किल हो जाएगा. तू बिलीव्ह नाही करणार, सकाळी 5:30 वाजता हे तिथे व्यवस्थित हजर होते बरं नसताना. कमाल. म्हणजे ह्या दोघांची कमाल आहे. पण हाऊ टू हँडल अ सिनियर ऍक्टर विथ पेशन्स, आणि त्यांना पण तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स कसा येतो हे प्रेमाने सांगितलं, खरं काय ते सांगितलं. एक्झॅक्टली. आणि ते त्याला पटतं मग त्या समोरच्याला. तर त्यामुळे असं सगळं एक पेस्टनजीचा अनुभव. पेस्टनजी ही फिल्म मला वाटतं युट्यूबवर अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्हाला बघायची असेल तर नक्की बघा. करेक्ट. आणि विजयाबाईंबद्दल आता जाता जाता काय सांगशील? एवढं काय काय शिकलायस तू त्यांच्याकडून? म्हणजे वाय आय फील शी इज द ग्रेटेस्ट, तर ह्याचा मला आलेला मोठा एक धडा मी जो त्यांच्याकडनं घेतला, तर प्री वर्क आहे ना, प्री वर्क. कुठल्याही प्रोजेक्टचं तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये असाल, त्याचं प्री वर्क जर तुम्ही टेरिफिक केलेलं असेल ना, म्हणजे 10-15% तुम्ही ज्या वेळेला ऍक्च्युअली शूटिंग करता किंवा ऍक्च्युअली नाटक बघता त्यावेळेला क्रिएटिव्हली इकडे तिकडे होऊ शकतं किंवा इमर्जन्सी येऊ शकते. पण तुमचं प्रीवर्क जर पॉवरफुल असेल ना, तर ते तुमचं प्रोजेक्ट हे सेफ आणि नीटच व्हायला पाहिजे. चोख. त्यामुळे नाटक, टेलिफिल्म आणि फीचर फिल्म ह्या संपूर्ण माझ्या प्रवासातले सगळ्या पहिल्या गोष्टी मी त्यांच्याबरोबर केल्या. कमाल. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या सगळ्या एक्सपिरियन्समुळे विजया मेहता किंवा आमच्या विजयाबाई माझ्या मते कलेची चालती बोलती आणि जागती युनिव्हर्सिटी जर कोण असेल तर ते आमच्या विजयाबाई. विजयाबाई खूप खूप आभार.